अतिशय जोमामध्ये सर्व ठिकाणी सुरू होत्या आणि त्यापैकी काही निवडणुका या पूर्ण झाल्यात, परंतु काही नगरपालिकेच्या निवडणुका अजूनही काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहेत. 20 तारखेला त्या निवडणुका होणार आहेत. परंतु या सगळ्या गडबडीमध्ये निवडणूक असते, निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि तशा होणं हे स्वाभाविकही असतं. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या संदर्भात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये एकत्रपणे सत्तेमध्ये गेली 1 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसाठी फार हितावह आहेत. हे आपण मी आत्ताच सांगितलेल्या विषयामुळे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार अतिशय सुरळीतपणे 2029 पर्यंत चाललं पाहिजे. ही धारणा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि हीच धारणा भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि पूर्णच्या पूर्ण पार्टीचे असणारे आमचे सर्व नेते मंडळी याच दिशेने आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही दिवसा अगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले. कालच या संदर्भामध्ये 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नये असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी, मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत. त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे. त्यामुळे कल्याण डोंबिवली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे करून काही प्रवेश देण्यात आले. त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले. त्यामुळे त्या घेतलेल्या प्रवेशांच्या संदर्भात काही चर्चा येणाऱ्या काळात करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यामध्ये एक युवा